काही नाही हो. लोकांनी त्या परमार्थाचा उगाच बोबाटा केलाय. लय ज्ञानेश्वरी वाचाय तू गपराय मोकार देव चुळीत बसू नको येड्यावानी. काय चुळीत देव मोकार देव बारीक झाले तो लपडे तसे जशीच राहिले. देव नव्हे करायची पाळी आली. एखाद देव चोळेन कुत्रा आलं त्याने देव फेकून आणला कुत्र्याला. आता काय त्याला करीन तो देव. एखादं देव चोळेन पाणी अंगणात फेकलं. दोन देव वाटेच्या खाली. ते देव म्हणजे आंघोळ घाल नको पण गारठून मारून तुझ्या गुण लागलं देव चुळे तो मार राहिला. आता काही लोक 10,000 रुपये घालून देवाला जातात 4-4 दिवस. कुठं जेवा द्यात तुमच्या बापान पाय लाग देव. नळ्या नुळ्या खातून मग जातो. आणि त्याची बाईक कोणती माझ्या पप्याच्या बापानं आखे देव केले ग बाई केले. पप्प्याच्या बापानं देव केले ग बाई केले. पप्प्याच्या बापानं देव केले ही गोष्ट खरी आहे. पण कोणच्या संग केले हे जर तुला कळलं तू उरेल तामटाचं औषध पिशिंबाई तू एवढ्यावच गपराय. काचे देव केले का सगळ्या लापाड्या. मला एक सांगा बाह्य रंगाने केलेला परमार्थ यशस्वी झाला आणि त्याला देव भेटला अशी मला जगात केस दाखवा बरं. तुम्ही साधी उदाहरण आहे का. मला भारताच्या इतिहासात असा एखादा संत दाखवा भारताच्या इतिहासात का तो म्हातारपणी धार्मिक झाला आणि मग देव भेटला. तुम्हाला संप्रदायातल्या संतांचा शेवट देव मिळण्याचा इतिहास माहिती काय. भगवान श्री ज्ञानोबा 22 वर्ष. नीट वाक्य आहे का. भगवान श्री ज्ञानोबा 22 वर्ष. आद्य गुरु शंकराचार्य 32 वर्ष. स्वामी विवेकानंद 39 वर्ष. आणि शेवटचा इतिहास वारकरी संप्रदायाचा 42 वर्ष तुकोबाराया. तुकोबारायानंतर संत झाले का नाही ते तुमचं तुम्ही पहा. हे लोकांनी केली. आता जे संत आहेत कोणी करेले लोकांना. तुम्हाला काय तुम्हाला आता जर कोणी सांगितलं बा इंदुरीकर संत आहे झाला संत. त्याला काय व्हायचं फक्त हे कपडे काढायचे डोंगरात बसायचं. पायाला हात लावले पोरं होत्या बी लागली लोक पाय कापून न्यायला बसले. लोकांना काय शेवटचा इतिहास किती वर्ष 42. बस 42 वर्षानंतरचा संत नाही. ते बाकीचे तुमचे तुम्ही ठमाला. आणि संप्रदायामध्ये जास्त वयस्कर जगलेले संत एकच नामदेवराया वय 80 वर्ष. नामदेवरायाच्या नंतर प्रेम करावं लागतं त्याला भक्ती करावं लागती. शेवटच्या घटकेला राजे शिवाजींना कोणत्या गडावर ठेवण्यात आला. कोणत्या गडावर. रायगडावर. माणसं काय प्रेम करते सब पैसे के भाई है राजा दिल का साथी कोई ने. आपण काय प्रेम करतो. राजे शिवाजींना शेवटच्या घटकेला रायगडावर ठेवण्यात आलं. कालांतराने राजे शिवाजींची तब्येत खालवली. राजे शिवाजींजवळ वाघ्या नावाचा कुत्रा होता देण्यात ठेवा. कालांतराने राजे शिवाजींचं देहावसन झालं. माणसं रडली. यात काय नवल आहे. चंदनाच्या चितेमध्ये राजे शिवाजींचा देह ठेवला. वाघ्या नावाच्या कुत्र्यानं चितेत उडी टाकली होती. आजही राजे शिवाजींच्या समाधीच्या शेजारी वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. जरा ताळ्यावर राहा. शिवाजी किती मोठा कुत्र्याला कळलं. राम किती मोठा रावणाला कळलं. रावणाला. आणि आता रावण म्हणतो राम झालाच नाही. काय जमाना आला. शुद्धी आहे ना तुम्ही. तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन सांगा राम रावणाचा विरोधी बाह्य रंगाचा का अंतर हो. बाह्य रंग. मग रावण खरा भक्त कोणाचा होता. खरा भक्त कोणाचा होता. रावण. त्याला आतून कोणाचा जप करीत होता. आतून रामाचा बाहेरून. तरी रावण म्हणतोय सेतुबंध कोणी बांधलाय. रावण म्हणतो रावण. रावण म्हणतो आणि रावण म्हणत्या राम झालंच नाही. 2007 साली पैदा झालेली रावण राम झाला नाही म्हणतात. हॉटेलला नाव होतं कृष्ण बार बिअर बार गोपाल कृष्ण ढाबा. मग राम किती मोठा होता कोणाला कळलं. रावणाला. गाथा किती मोठा होता पाण्याला कळलं.
पाण्याला 13 दिवस पाण्यात ठेवला, पाण्याची टाप नाही झाली बुडवायची. पाणी टाकून पिणाऱ्या जातीला कधी कळन? पाणी टाकून दोत्र वल्ल करणारा जर म्हणला मला गाथ्याबद्दल शंका आहे, तर गाथा किती मोठा होता. अजून 5-10 वर्षांनी जर फास्ट कॉम्प्युटर युग आलं ना, तो लोक डायरेक्ट म्हणतील ह्या माझ्या नावाच्या पुढे माझ्या बापाचं नाव सुद्धा मला शंका आहे, तुम्ही याला कट करा आणि जो माझ्या मनात येतो ठेवा 1 महिनाभर. काय लोक आहे. आणि एक वाक्य तुम्हाला पहिलं सांगून टाकतो, आपला धर्म, आपला संप्रदाय आणि आपल्या माणसांच्या किमती आपल्यानेच कमी केल्या, दुसऱ्यांना नाही. हे कधी देणार आहे? कधी देणार आहे? आपल्या माणसाचा कट्टर शत्रू जर कोण असेल, आपली सून खट्याळ आहे, शेजारच्या बाईला काय माहिती? वाकमन घरातच आहे ना, हिंडतो इकडं तिकडं चहा पित आणि भुकतो इळभर, आपलाच वाकमन आहे. तुकोबरायाच्या गाथ्यावर प्रश्नपत्रिका काढणारी कोणच येईल? मला एक अवलाद भेटली, त्याने सांगितलं तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असं म्हणतात. म्हणलं कान बडफुडीन गेलेच. मग म्हणलं विमान कुठं उतरलो होतो? म्हणलं तुझ्या चुलत्याच्या वावरात, तुझ्या बापाच्या वावरात झेंडू होता, यंदा भाव चांगला होता. काय लोक आहे. याकडे तर मला डायरेक्ट सांगितलं एवढ्या संतांनी चमत्कार केले, मग निदान आत्ताच्या एखाद्या बुवानं एखादी भिंत का चालू नाही? त्याला मी सांगितलं तुला बाकीच्या बुवाची गरज नाही, मी एकटा भिंत चालून दाखवतो, तू फक्त वाघ हो बसून ये. का अशी कधी भिंत चालती का खैऱ्या? दनादन पायजाम्यात मुत होतो आणि येड्या बाबळीत गुत होतो. त्याला वाघाव बसून ये, हातात सापाचा चाबूक घेऊन ये आणि 12 वर्ष तपश्चर्या करून ये. चालली भिंत. आणि हे सगळं गाबाळ आपलंच झालंय आणि आपली क्वालिटी फास्ट झाली. अजून 5-7 वर्ष थांबा तुम्ही, आपली जवळ बुंगलीची आणि आताही बुंगेलच. वाक्य कुडवर आलं तर त्यानं कुठे गेलो तुम्हाला जागे आणून घाललं. ढाळे ढाळे केतलोनी एक वेळ माझ्या मागे या, पण कसं हळूहळू या. आणि हळूहळू आले ना पोटभर देणार. फक्त एक करा, वरची घाण बाहेर काढून या. वरची घाण बाहेर काढून, वरची घाण बाहेर काढा याचा अर्थ आतली बाहेर काढून मग फेकून द्या. आतली घाण बाहेर. तुम्हाला एक सांगतो, निर्मळ जीवनाने तुम्ही देवाकडे गेले ना, देव काम करणार, हा गवळणीचा भावार्थ. आणि आता काल्याचा प्रसंग पटापटा ऐका. राम दिवसा बाराला, कृष्ण रात्री बाराला, राम भर उन्हाळ्यात, कृष्ण भर पावसाळ्यात, राम नवमीला, कृष्ण अष्टमीला, राम राजवाड्यात, कृष्ण जेलमध्ये. यानं त्यांचं भारी होतं. ते आपलं यानं, आपलं यानं पूर्वी लय सोपं होत. बाईचं पोट दुखायला लागलं का रस्ते खास होते, तोवर कोणी खडी खात नव्हतं. त्यामुळं रस्ते खास. गाडी आदळली का बाई बाळातीन झाली पाहिजे. रस्ते खास होते. पूर्वी कसं होतं, आपलं लई सोपं येणं. बाईचं पोट दुखायला लागलं का बैलगाडीत घालायचं, गाडी आदळली, चाइल्ड इज कमिंग आउट. आता लय अवघड आहे. फाईलच आहे बायकोला. जशी ऑफिसला निघाली 3 महिन्याला आणि त्या फाईलवरच लिहिलंय पुन्हा येताना घेऊन या, तुम्ही या फाईल घेऊन या. मग आता आपली बायको बाळणपणा नेल्यावर लई प्रॉब्लेम. गेल्या बरोबर आतमध्ये नेल्याबरोबर डॉक्टर आपल्याला विचारत, हे तुमच्या मिसेस? येस. तुम्ही यांचे मिस्टर? येस. कॉम्प्लिकेटेड केस. आला कुठाना काय पोर आडवा आलंय, आतले हात मारून टाकावं लागल, नाही तर सिझरिंग करावं लागेल. महिला मंडळाला एक वाक्य सांगतो बरं का, जगातलं सगळ्यात मोठं पाप जर कोणतं असेल तर भ्रूणात. आता आपल्याला पोरं होऊ देते नाही लोक. आता आपल्याला पोरं किती असावं हे सुद्धा सरकार ठरित हो. पोरं सुद्धा कोणी मन मोकळे ना होऊन देईन. काय दिवस आले. अहो 3रं झाल्यावर फॉर्मच भरता येत नाही. बाहेर झालं तर चालन. काय आमच्या जुन्या लोकांना पोरं राजी. बोय 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 बोय. 13 पोरं 26 सुना. अख्खा वाडा पाटलाचा. आणि आता 2च त्याच्यात एक उरफाट.
एक एक कधी द्या. शेतकरी नाही करीत बरं का भ्रूण हत्या कधी. शेतकरी मोकळ्या मनाचा माणूस आहे, जुळे का होईना. तो म्हणतो चाल जाऊ दे मरते, एक म्हैस इकील, एक पारडू इकील, एक पंप लुटील, काही करील, एक नुसतं वरालील सोडलं तरी 200 कमवून ती सीझन काढील, ते होऊन जाऊ द्या. शेतकरी पण ही जास्त पगारावाली भिकारसोट क्वालिटी आहे ना. एवढ्यात जास्त भ्रूण हत्या कोण करतं? कोण? नोकरीवाले. कोण डॉक्टर असेल तर त्याला सुद्धा सांगून ठेवतो बरं का, जर एखाद्या डॉक्टरने पैसे घेऊन आत्महत्या आपलं भ्रूण हत्या केली तर काल्याच्या कीर्तनात सांगतो बंगल्यात गुतून मरण ते ध्यानात. भ्रूण हत्या कधी करू नये, कधीच करू नये. जगातलं सगळ्यात मोठं पाप. आणि सगळ्यात मोठं म्हणजे ह्या नोकरीवाल्याला पुरी नकोय. 25,000 रुपये पगार आहे तुला, तू काय असा गाडामुळे तू काय पोर झाला बोंबलो तो. अहो पोर ज्यांचे लग्न झाले ते वाचले लटाकले ना. मी हायवे हाकडे फुलकान चालली. सगळे हायवे 35-40 व फुलकामून चालले. हाच घोटाळा झाला. मुलीच नाही, अजून 5 वर्षांना पोरग सोडून द्यावा लागेल. विनोद समजू नका, मुलगी व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला पोर पाहिजेच, कुणी काही म्हणून. पोराचं काय घेऊन बसले, ते मोठं झाले म्हणून माझ्यासाठी काय केलं त्याला काय माहिती. शुद्धी आहे तुम्ही वाक्यनी नाही का. कुठं आलोय ध्यानात ठेवा ना. राम दिवस बाराला कृष्ण, रात्री बाराला राम, भर उन्हाळ्यात कृष्ण, भर पावसाळ्यात राम, नवमीला कृष्ण, अष्टमीला राम, राजवाड्यात कृष्ण जेलमध्ये. आणि अवतार घ्यायचं ठरलं नीट आहे का. आता आपलं येणं वेगळं आहे. आपलं येणं डॉक्टर म्हणताय कॉम्प्लिकेटेड केस आहे, बहुतेक तुम्हाला दोन्ही पैकी एक मिळेल. एक तर पोरगा मिळेल, नाही तर पोराची आई मिळेल. बोला दोघांपैकी तुम्हाला काय पाहिजे. बोला. तुम्ही बायकोच मागणार, पोरच बायकोच मागणार. तुम्हाला ते पोरं परत होती, त्याला काय फॉर्म भरायचं नाही. मग हे जर आपल्या वेळेस झालं असतं मग आज कालेज कीर्तनच नसतं झालं, आलोच नसतो ना. हो मग यायचं ठरलं. मग हे मासे कधी आले नीट आहे का. बुधवारी आले, रात्री 12ला आले, श्रावणात आले. आता त्याची उत्तर बारीक बारीक आहे का. श्रावणातच का आला. सगळीकडे हिरवीगार हिरवळ, वड्यांना पाणी, प्रसन्न वातावरण, पक्ष्यांचा चिवचिवाट, झाडांना फलफुलावळ. कोणत्या महिन्यात? श्रावण महिन्यात. ओढे धोधो वाहतात, डोंगर हिरवी कात टाकतात, त्यावेळेस आले. आता हे मासे रात्रीचे का आले हा घोटाळा आहे. का आला कृष्ण रात्री जन्माला. त्याचं उत्तर निराय का. कृष्णाचा अवतार अज्ञान रूपी अंधकाराकडून ज्ञान रूपी प्रकाशाकडे नेणारा होता, म्हणून रात्री आला. आता बुधवारी का आला त्याचं उत्तर सांगतो. बुधवारीच का आला. चंद्रवंशातला मूळ पुरुष बुध होता आणि वंशाची सातत्यता वाढवण्यासाठी बुधवारी आला, रात्री आला. आणि आल्याबरोबर आई रडायला लागली. बाबा 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 पहिले 6 गेले, सांगायची काही गरज नाही. हा महाशय जन्माला आले आणि आई रडायला लागली. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, झणी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारील. आई म्हणली आलाय ना जन्माला, लपवा. पहिले 6 गेले, हा जाता कामा नाही. आलं ते खट्याळ होत. ते आल्यावर ताईटच आलं आणि आल्याबरोबर आईला लगेच म्हणला मम्मी मम्मी डोंट क्राय अँड डू नॉट टेक एनी टेन्शन. मम्मी अजिबात चिंता करू नको, मी मरायला जन्माला नाही आलो, मरायला नाही आलो, मारायला आलोय. मारायला आलोय, फक्त एक कर, मला इथं ठेवू नको. कुठे गेला कृष्ण. पटापटा ऐका, आता टाइम झाला. कुठे गेला कृष्ण. गोकुळात. गोकुळात गेला आणि बाबाला पहिलं गिराईक लागलं. पहिली कोण लागली. कोण. पुतना. आता काही लोक म्हणतात बा पुतना भयानक मोठी राक्षसी नव्हती. बावळेपणा करू नका, वाक्य नीट आहे का. कृष्णानं पुतना कुठं सापडवली एवढं नीट आहे का. पुतना पहिल्यांदा गोकुळात आली तेव्हा पोरं मारीत मारीत आली. तिला नक्की हे पोर माहीत नव्हतं. आली तेव्हा कधी आली पुतना. षष्टीला आली. नीट आहे का. षष्टीला का. विकार किती किती
6 तिला कारणीभूत कोण? माया. आणि माया म्हणजे पुतना. माया मारली मग बाबळ भट नावाचा अंकार मारला. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. हो, अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. आणि मग कृष्णाने खोड्या करायला सुरुवात केली. वाक्यनी डाय का बरं का कुडवर आलो. मग पहिली पुतना मारली, दुसरा बाबळभट मारला. मग खोड्या करायला कोणाची सुरुवात केली? चित्त चोर येले नंदाच्या नंदाने चोरी करायला सुरुवात केली. मग गवळणी अशा मेकअप करून यायच्या, दम द्यायच्या कृष्णाला. माझ्या घरी येऊन पाय, माझ्या घरी येऊन पाय, माझ्या घरी येऊन पाय. तो म्हणला मी कोणच्या भिकार बोंबल्याच्या घरी जायला मोकळा नाही. ज्याच्या घरी जायचं त्याच्या गळ्यात माळ पाहिजे, त्याच्या कपाळाला गंध पाहिजे, त्याच्या 22-24 लाखाच्या बंगल्यात बुक्का पाहिजे, एखादा ग्रंथ तरी पाहिजे. नाही तर ते उभ्यानं जेवणार, पसरून आंघोळ करणार, नळ्या नुळ्या खाणार, असं गिरायकाच्या घरी मी जात नाही. मग त्यांनी सांगितलं मी कुणाच्या घरी येईल, घर मला खास पाहिजे. मग गवळणी सांगितलं बघ कसा येतो. मग बऱ्याच खोड्या केल्या. बाहेर निजला होता म्हातारा, त्याच्या डोई फोडीला डेरा. गवळणीनं रांगोळी काढली, मुतलं, रांगोळीवर जाऊन गोलाकार मुतलं, त्यावर मुते चक्र पाणी. आणि मग जरा बाया बिघडल्या. हे बड्या घरचं जरा लईच्या देवानी करायला लागलं. मग यशोदे का मोर्चा आला. 2-3 तास गाड्या जाणार नाही ओळखीच्या सोडून. आज दिवसभर अजिबात दुकानं उघडणार नाही. पुढून मागून ओरिजिनल खप चालू राहील. रस्ता रोखो झालं, मोर्चा झाला. आणि मोर्चा यशोदेकडे आला. यशोदे बाहेर ये. लय नाकाने कांदे सुलती माझं पोरगा असेल, माझं पोरगा तसं. यशोदा म्हणले बायो जरा तोंडाला लगाम घाला. माझं पोरगा तुम्हाला माहित आहे, माझं पोरग आहे. मग यशोदा म्हणले तुम्ही लपून याची गोटी, लागता हरीच्या पाठी, तुमची एवढीच रीत खोटी. तुम्ही काय चांगले आहेत का? मग एक गवळण म्हणली तुला धरून आणून दाखीन तवा कळण. यानं सांगितलं घ्या तिचा मोबाईल नंबर लिहून. मिस कॉल द्यायचं नाही. मोबाईलनं जेवढा तमाशा केला जगात तेवढं सायकलवाले का मोबाईल हॅलो धडकलं पडलं. जर टमाट्याला चांगला भाव मिळाला असता यंदा तर प्रत्येक शेतकऱ्याकडे 2 मोबाईल असते. बायकोचा घास कापून झाला का तिने लगेच फोन करायचा, हॅलो दोरखंडाची गरज आहे. त्याला लगेच तिकून सांगायचं दोरखंड सापडत नाही, वाड्यात बांधून आण. अजून 2 महिन्याने प्रत्येक घरात 2 मोबाईल राहतील, एक किचन मध्ये आणि एक बाथरूम मध्ये. नवरीची आंघोळ संपली का तो बायको लगेच फोन करणार, हॅलो टॉयलची गरज आहे. बायको लगेच सांगणार दूध उतू जाण्याची शक्यता आहे, तसेच बाहेर या. हा काय त्या मोबाईलनं तमाशा केला. कव्हाही मोबाईल येतो. मोबाईल करणाऱ्याला काय माहितीये कुठं बसली. त्यानं जे नेट उठवलं, हॅलो कुठे रे तू, अय अहो ते बोला ना जो. यानं असा दणका उठवला, हॅलो कुठे रे तू, अय अरे कुठे, अहो ते बोला ना जो. अय अरे कुठे तू, कुठे तू, ते बोला ना जो. तेवढ्यात त्याचा मागून मोठ्यानं आवाज झाला. तेव्हा याला कळलं याचा काय कार्यक्रम चालू आहे वा. काय काय मोबाईलचा तमाशा पाहत राहायचं फक्त. कलियुगात काय होते. चला पुढं घोटाळा नीट आहे का बरं का. मंगवळण म्हणली धरूनच दाखी. यशोदा म्हणले बाप माझं पोर तसं नाही, तुम्ही उगाच काही बोलण्यात अर्थ नाही. मग येणं सांगितलं या तुला धरून दाखीन. हा म्हणला आलो. अहो गेलं नाही खट्याळ. गेलं तर सून बाहेर गेलती, सासू बाहेर गेलती, सून घरात होती. हे गेलं तसं डेऱ्यात हात घातला. डेऱ्यात हात घातला, लोण्याचा गोळा काढला, दाबला, एक खाला. सून बोंबलाय लागली. धरला हातात एक गोळा, धरला तिचा एक हात, तोंडाला चोळला. सासू आली, म्हणली काय. तो म्हणला ऐका अशा सुना घरात ठुल्यो काय तुम्हाला मिळन. दिलं भांडायला लावून. मग सून बिघाडली आणि म्हणली उद्या तुला धरला. आता हा म्हणला आपण तर कवाय तयार आहे, फक्त रेंज पाहिजे, चार्जिंग पाहिजे आणि त्याच्यात बॅलन्स पाहिजे. महत्वाची गोष्ट बॅलन्स नसल्यावर काय झटी करीत बसायचं. बॅलन्स पाहिजे वहिनी.
झाली ना गंमत. तिनं गेला आणि धरला ना, चाल तुझ्या इकडं, लय नाकाने कांदे सुलती ना तुझ्याही, परदिवशी आमचा उचकून दिलं. तो म्हणला आपलं काही म्हणणं नाही, धरले ना, चला. जरा गल्लीत आलं आणि तिचा नवरा तिकून येत होता. येईन चालवलं वडीत, चाल तुझ्या ऐक, मला लय त्रास देतो, चाल तुझ्या ऐक, तुझ्या इथे लय नाकानं कांदे सुलती. त्यानं निम्या रस्त्यात आले होते, त्याचा हात घेतला सोडून आणि तिच्या नवऱ्या दिला गुतून. तिने चालवलं वडीत, चाल तुझ्या ऐक, मला त्रास देतो, चाल तुझ्या ऐक, मला त्रास देतो. कृष्ण मधल्या पाणीनं मधल्या गलीनं बरमुडा घालून घरी गेला ना. आईला सांगितलं 2च मिनिटात सॉंग येणार आहे, तू फक्त तयार राह, आता तुला गंमत दाखवतो. गेला हिनं चालवला वडीत, तुझ्या इथं लय नाकानं कांदे सोडली ती, आज पाय कसा धरूनच आणला, मला त्रास देतो आणि मला त्रास देतो. त्या खिलाऱ्याला कळानं ते बेल्याचं, त्याला कळानं काय चाललंय नक्की. आणि गेलं नाही, ही गेली दारात, ए यशोदे बाहेर ये. घातलं बाहेर, आली ना यशोदा. नंदराजन हे आलं मधीच आणि हिनं चालवलं एक खिलारी, चाल तुझ्या गे. यशोदा लय कौतुक करती माझं असं माझं तसं, गबस आज धरून आणलाय. यशोदा म्हणली बावळेपणा करू नको, कोणचा वय आरोप घेऊ नको, जरा नीट पाय. म्हणून पाहिलं ते बेल्याच. ती याला म्हणली कवा, म्हणला मधला पळून गेला तवाच ना, आता काय. मग यशोदेने कृष्णाला सांगितलं, कृष्णा आता कार्यक्रम बिघडला, तुझ्या तक्रारी लई झाल्या, 1 वाजलाय कृष्णा, बँडवाल्याने आमच्या मांड्या दुखावल्या, रातभर आम्हाला आउट केलंय, आणि आता जर तू कृष्ण असाच गाया चारीत राहिला तर पुढच्या वर्षी तू ह्या सप्त्याला बहुतेक गवळी कमी पडतील. मग कृष्णा तुला जर पुढच्या वर्षी परत गवळी आणायची असतील आणि तुझा भात नासवायचा नसन तर करी 4. मग कृष्णाने यशोदेला सांगितलं चाल शाळेत. बरं झालं कृष्ण आताच्या शाळेत नव्हता, आता तर गुरुजीच उचलून धरला असता. आता शाळा, आता लय फरक, आता शाळा म्हणजे भरते म्हणून भरत्या, आता लय भारी काम. आता ते काय आपल्या शाळा आहेत का, आपल्या वेळेस शाळा लय भारी. 3री पर्यंत फक्त एकच गोष्ट, पहाडे पहाडे, पुढं काही नाही. 3री पासून पुढं कमाल घर बघ, 8वीला घर पाडून टाक, काय ठेवू नको, घर जाऊ दे, गुरुजी जाऊ दे. आता शाळा लय भारी आहे. पहिलीच्याच पोराला कमल घर बघ, लगेच लव्ह मॅरेज कर. इंग्रजी त्याला, मराठीला उजरतच नाही. तुम्ही आता बरीच लोक आहे, मंत्री आहे, सगळा शहाणा माल आहे. एक मुद्दा माझा मरेपर्यंत ध्यानात ठेवा, तुम्ही कोणत्याही पोरा पहा बरं का, लय बारीक मुद्दा आहे, तुम्हाला भविष्यात लय गरजेचं आहे. एकाच्या तरी चेहऱ्यावर तेज आहे का, यांचं कर्ज थकेले का ट्रॅक्टर बँकेनं नेलाय, यांचा घोटाळा काय झाला माहिती का, यांची शाळा भरती किती लाव 10 सुटती जगती का. 10वीच्या पोराला तास किती मिनिटात आहे, 35. BA पर्यंत BA 45, BEd 60. BEdच्या पोराचं वय 30 वर्ष, त्याला तास 60 मिनिटाचा. शुद्धी आहे ना तुम्ही. 10वीच्या पोराचं वय 18 वर्ष, त्याला तास 35 मिनिटाचा. याचं वय 7 वर्ष, याचा तास कोणता आहे बुवा, मला उतरतच नाही, त्याला उतरायला काही चान्सच नाही ना. 11ला कोंडलं, 5ला बाहेर, 6ला ट्युशन. ट्युशन वरून आलं का आईन लगेच म्हणायचं घे पुस्तक घे. तुझ्या बापाचं आयुष्य असं गेलं आणि तो घालतो. तो बाप 7वीतून 10वीत आलो, आम्ही पळून गेलो, मग तू 3 वर्षांनी झाला गेलो. गेलं ते काय, ते पोर पुढचं आईच्या मोगलाचं उघडीचं इतिहासाचं जाकीत, भूमिती तांगड्यात गुतीत झोपलं. तुम्हाला एक माहिती आहे का, कॅप्चरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्रेन काहीतरी निश्चित आहे की नाही. 16 वर्षाच्या कीर्तन किती तास, का बरं, तुमचा माझ्यासमोर बसण्याचा स्टॅमिना किती आहे, 2 तासाचा. 35 मिनिटाचा तास का, त्या पोराची कॅप्चरिंग कॅपॅसिटी ऑफ इज ब्रेन इज ओनली 35 मिनिट्स. तिथून पुढे मग शिक्षक येईपर्यंत 10 मिनिटं जातात. यांची कॅप्चरिंग कॅपॅसिटी काय, त्याच्यात यांचा लोशालही भारी झालाय. पहिलीच्या पोराला 4 पुस्तकं आहे,
पोरं मेले दप्तर वाहू वाहू आणि गुरुजी मेलं लिहू लिहू. काय लिहतय दोन्ही पंढरपूरचेच गुरुजी माय पुढं. काय लिहतय. कोणी संडास बांधलं लिहा गुरुजीनं. मतदार याद्या लिहा गुरुजीनं. आपल्या बायकोला की तो महिना. तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो. सगळ्या गावातल्या लोकांना जिथं जिथं 4थी पर्यंत शाळा असेल तिथं गावाने गाव पातळीवर, जिल्हा परिषद देऊ नाही तर न देऊ, पण गाव पातळीवर एक क्लर्क ठेवला पाहिजे. ते शिक्षकाचं लिखाण क्लर्क क द्या आणि तो गुरुजी शिकवाय मोकळा ठेवा. नाही तर कार्यक्रमच बिघडला ना. 5-6 आता काही 300-400 रुपयात पोरं मिळत आहेत. एक 500-700 रुपयाचं गरीबाचं पोरग ठेवायचं, त्याला 2 तास बोलवायचं, अख्खं लिखाण त्याच्या गुरुजी मोकळा. गुरुजीला तुम्हाला बोलायचा राईट काय आहे सध्या? कोणताच माणूस शिक्षकाला बोलू शकत नाही. ते लिहूनच मेलो. त्याच्यात वर्ग 4 गुरुजी 2, ते एक माहिती पुरवाय. काय पुरी तो काय माहिती पुढं सारखी माहिती पुरी तो एक. मी एकच राहिला. त्याच्यात एक मुतलं एक हागलं. एकाच्या नागपुडीत एरंडाची बी घुसली. एकाची चड्डी घाई काय दुसरं नेसलं. बसा चड्ड्या सारखं वाजले 5. आमच्या वेळेस शाळाला खास होत्या. खरं खोटं बोलायचं नाही बरं का. आपल्याला अंडरपॅन्ट का आली हो. 9वी पोत नंदी बैल मोकळीच होती. तो काय ताण. आपल्याला लय भारी काम. आपल्याला 7वी पर्यंत पाटी, तिला साठा नाही, खापार, कमरेला पट्टी नाही, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. बरं शाळेत जनावर आणि मार. खाली टेबल वरून चेडीन मग गुरुजीन वरून घरच्यांनी गुरुजीला सांगायचं फटकून काढा. आता गुरुजीला म्हणा हानभर पोराला. पोराच्या आई लगेच शाळेत गुरुजी 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 बाहेर या. तुम्हाला राहायचंय गावात. याच्यासाठी मी गुजरातला गेलते का? शिकलंच पाहिजे असं काय नाही. 3रं लग्न केलं तेव्हा हा झाला नाही आलाय हा नाही तर शुद्ध शुद्ध आहे ना तुम्ही. कृष्ण आले ना जागेवर. तुला शाळेत घालते पण कोणत्या? अरे तुम्ही गाया घेऊन आणि सगळ्यांनी गिया गाय. मग कृष्णाला एकच गाय त्रास द्यायची कोणती? मनेरी. आणि आपल्याला एवढ्यांना कोणती देते त्रास? मनेरी. मग कृष्णाने गाया ओळल्या. दुपारची वेळ झाली. 1 वाजून गेला. गवळ्याने सांगितलं कृष्णा आता बस. 4 दिवस झाल्यात. कीर्तन ठुतून भारुडे ठुतून झोपावा कवा उठावा कवा आणि यावा कवा. कृष्णा परत जर आम्हाला पुढच्या वर्षी बोलवायचं असन तर आता गाया चरायला घाल. कृष्णाने त्या गाया चरायला सोडल्या. सगळ्यांनी शिदोरी एकत्र केली.